नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचा वाढदिवस रत्नागिरीत जल्लोषात साजरा. शुभेच्छा देण्यासाठी रत्नागिरीकरांची अलोट गर्दी. राजापूरच्या नगराध्यक्षपदी माजी आमदार हुस्नबानू खलिफे विराजमान. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला एकच जल्लोष. आणि इटलीमधील प्रदूषणकारी कंपनी रत्नागिरी जिल्ह्यात नको, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पालकमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी जयस्तंभ कार्यालय इथं शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती.
आपल्या व्यस्त दौऱ्यामधून वेळ काढून पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. आज नागरिकांनी दाखवलेला प्रेमाचा वर्षाव हेच माझं बळ आहे. रत्नागिरीच्या विकासासाठी अजून जोमानं काम करणार असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केली. तर पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी दाखवलेलं प्रेम आणि उत्साह पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
राजापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा हुस्नबानू खलपे यांनी आपला पदभार स्वीकारला। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आनंद व्यक्त केला। राजापूर नगर परिषदेमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार काटेकी टक्कर पाहायला मिळाली। या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या विजयाची माळ हुस्नबानू खलिफे यांच्या गळ्यात पडली। विधान परिषदेच्या माजी आमदार आणि राजापूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे यांनी आपला पदभार स्वीकारला। यावेळी माजी आमदार गणपत कदम, काँग्रेस जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, काँग्रेस तालुका अध्यक्ष जितेंद्र खामकर, नगरसेवक जमीर खलपे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस तसंच महाविकास आघाडीच्या विजयी नगरसेवक आणि नगरसेविका आणि महाविकास आघाडी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तुम्हा सर्व राजापूरकरांचे किती धन्यवाद मानावे हे माझ्या पुढे आज शब्दच नाही। तुम्ही सर्वांनी जी मदत केली, मी आणि गणपत कदम साहेब हे आम्ही तर या ठिकाणी होतो, परंतु या व्यतिरिक्त तुम्ही सर्वांनी जी आम्हाला आज मदत केली, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि त्या व्यतिरिक्त ज्ञात अज्ञात अशी जी माणसं आहेत ज्यांनी स्वतःच्या खुशीने आम्हाला मतदान केलं, त्या सर्वांचे मी आज जाहीरपणे मनपूर्वक आभार मानतो। तुमच्या या विश्वासाला मी अजिबात तडा जायला देणार नाही, एवढे लक्षात ठेवा, कारण हे राजापूर आमचं आहे। मी स्वतः हे राजापूर माझंच मानते आणि त्यामुळे इतक्या सगळ्या पदावर काम केल्यानंतर, देश पातळीवर राज्य पातळीवर सगळ्या ठिकाणी काम केल्यानंतर पुन्हा एकदा मी या राजापूरची धुरा व्हायला समर्थ झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम औद्योगिक परिसरात इटलीमधील प्रदूषणकारी कंपनी आमच्यावर लादण्याचा जर प्रयत्न होत असेल तर तो आम्ही हाणून पाडू, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दत्ता कदम यांनी दिला। बघा, काही दिवसापूर्वी वृत्तपत्रातनं आणि आंतरराष्ट्रीय मीडियामधनं एक माहिती समोर आलेली आहे। इटलीमध्ये मिटेनी SCPA नावाची जी कंपनी होती, जी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय त्या ठिकाणच्या लोकांना घातक अशी ठरलेली होती। तिकडच्या लोकांचं जनजीवन, आरोग्य सगळं विस्कळीत करणारी ती कंपनी, आणि त्या कंपनीला इटलीच्या शासनाकडून दोषी ठरवण्यात येऊन त्याच्यावर न्यायालयीन कारवाई झाली, दंडात्मक कारवाई झाली आणि ती कंपनी त्या ठिकाणी बंद करण्यात आली। अशी कंपनीची यंत्रसामुग्री आपल्या इथं कोकणात आल्याची माहिती मिळालेली आहे, खेडमधल्या लोटे परिसरामध्ये, आणि लक्ष्मी कंपनीच्या ऑर्गनाइज कंपनीच्या नावानं ती त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आणि मग ज्या कंपनीला इटालीसारख्या देशातनं पर्यावरणाच्या विरोधातली घातक कंपनी म्हणून बंद करण्यात आली, आणि ती कंपनी जेव्हा अचानकपणे आपल्या इथे येऊन कोकणाचा हा ऱ्हास करण्यासाठी जी कंपनी येऊ घातलेली आहे, ती कंपनी इथे येऊ नये आणि त्या कंपनीच्या बाबतीतली अधिक सुस्पष्ट माहिती ही उपलब्ध व्हावी यासाठी या बाबतीतलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे। या कंपनीकडे जर डोळेझाक करून कंपनी वाचवण्यासाठी किंवा कंपनी आमच्यावर लादण्याचा प्रयत्न जर होणार असेल तर आम्ही कोकणवासी आहे, तो प्रयत्न जनआंदोलनातनं हाणून पाडू, हा इशारा या वतीनं आम्ही देण्यात आलेलो आहोत। एकामागून एक रासायनिक प्रकल्प कोकणात आणून
कोकण म्हणजे काय प्रयोगशाळा आहे का? आणि कोकणातलं नागरिक हा काय उंदरा मांजरांचं जीवन जगतो का की ज्याच्यावर सातत्याने प्रयोग केले जातात? ह्या बद्दल चीड या कोकणवासींच्या मनामध्ये निश्चितपणे आहे. याची नोंद शासनाने घ्यावी असं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी यासाठी आग्रही आहोत की ही कंपनी तातडीनं बंद करण्यात यावी. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना मिटेनी SPA ही प्रदूषणकारी कंपनी कोकणात नको या संदर्भात निवेदन देण्यात आलं आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिपळूण तालुका प्रमुख बळीराम गुजर, उपतालुका प्रमुख विजय देसाई, विभाग प्रमुख विजय गुजर, मयुरेश पाटील, माजी शाखा प्रमुख विनायक वारसकर, नयन साळवी, रशिदा गोदड, सुभाष रहाटे, शहानवाज काजी आदी उपस्थित होते. रत्नागिरी गणपतीपुळे महामार्गावरील शिरगाव ग्रामपंचायत हद्दीत रब्बानी मुल्ला परिसराजवळ रस्त्यालगत असलेलं धोकादायक नारळाचं झाड अखेर तोडण्यात आलं आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीनं पुढाकार घेत हा धोका दूर केला आहे. महामार्गालगत आलेलं हे नारळाचं झाड गेल्या काही दिवसांपासून स्थानिकांसोबतच पर्यटकांसाठीही धोकादायक ठरत होतं. अचानक पडणाऱ्या फांद्या आणि नारळांमुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना अडचणी निर्माण होत होत्या. याशिवाय महावितरणच्या वीज तारेवर फांद्या पडल्यानं अपघात सदृश घटनाही घडल्या होत्या. परिसरातील नागरिकांनी शिरगाव ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्यानंतर ग्रामपंचायतीनं तात्काळ कारवाई केली आणि हे झाड तोडून सुरक्षितता सुनिश्चित केली. या कारवाईमुळे महामार्गावरील वाहनधारक आणि पर्यटकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आता या परिसरात मोठा अपघात होण्याचा धोका टळला आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचा वाढदिवस
रत्नागिरीत जल्लोषात साजरा, शुभेच्छा देण्यासाठी रत्नागिरीकरांची अलोट गर्दी. राजापूरच्या नगराध्यक्षपदी माजी आमदार हुस्नबानू खलिफे विराजमान, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला एकच जल्लोष. आणि इटलीमधील प्रदूषणकारी कंपनी रत्नागिरी जिल्ह्यात नको, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.